पावसाबद्दल सर्वात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। महाराष्ट्राला वादळी पावसाने पूर्णपणे वेढा घातलेला आहे। वातावरण पूर्ण ढगाळ झाल्याचं पाहायला मिळतंय। जर तुमच्या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण सध्याला झालं नसेल तर पुढच्या अर्ध्या ते 1 तासामध्ये काळे काळे ढग तयार होतील आणि जोरदार मोठ्या पावसाला सुरुवात होईल। त्यामुळे या बातमीला अजिबात हलक्यात घेऊ नका। आजची रात्र तुमच्यासाठी धोक्याची असणार आहे, कारण राज्यातील या जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आल्या, तसेच काही जिल्ह्यामध्ये गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आल्या। तर या जिल्ह्यांचा जो गट आहे तर या भागामध्ये आता या ठिकाणी एक मोठं चक्रीवादळ येण्याची देखील आता शक्यता वर्तवण्यात आल्या, कारण अरबी समुद्रामध्ये एक वातावरण तयार झालंय जे सध्याला आता मुंबईच्या दिशेने तुमच्या जिल्ह्याकडे पुढे पुढे सरकू लागलंय। त्यामुळे या वाऱ्याच्या तडाख्यामध्ये जे जे काय सापडेल ते पूर्णपणे जमीन उद्ध्वस्त करू लागला आहे। यामध्ये आंब्याच्या बागा असतील, द्राक्षेच्या बागा असतील, ऊस असेल, तसेच लाईटीची खांबा असतील, इतर झाडं असतील, पूर्णपणे या ठिकाणी आता पाडत वादळी वादळ आता पूर सरकत आहे। जरी तुमच्या जिल्ह्यामध्ये असं पावसाचं किंवा वादळी वाऱ्याचं वातावरण सध्याला तयार झालं नसेल तर पुढच्या अर्ध्या ते 1 तासामध्ये हे वातावरण चिघळणार असल्याची माहिती समोर येत आहे। हवामान खात्याच्या अंतर्गत भयानक या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मध्यरात्री 2च्या सुमारास वादळी वारा सुटणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपिटीची शक्यता आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार, याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगणार आहे। हवामान खात्याचा गेल्या 10 वर्षातील सर्वात गंभीर इशारा आला आहे। महाराष्ट्राला थोड्याच वेळामध्ये वादळी पावसाचा तडाखा बसणार। संपूर्ण आता 72 तासांसाठी पुढील महाराष्ट्रात मोठा धोका, हवामान खात्याचा अर्जंट इशारा आलाय। आज थोड्याच वेळात महाराष्ट्रात एक असं भयानक मोठं संकट धडकणार आहे की जे गेल्या 25 वर्षात कधी सुद्धा धडकलं नव्हतं। तेच पुढच्या 72 तासामध्ये घडणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। सध्याला वातावरण चिघळायला सुरुवात झाली आहे। आज मध्यरात्री 2 वाजता ही गंभीर परिस्थिती होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे सर्वांनी या बातमीला अजिबात हलक्यात घेऊ नका, कारण की बंगालच्या उपसागरामध्ये एक अशी वेगळीच चित्रप्रणाली सक्रिय होऊ लागली आहे, ज्यामुळे इतका मोठा कमी दाबाचा सक्रिय त्या ठिकाणी टप्पा तयार झालाय, ज्यामुळे महाराष्ट्रातील या 16 जिल्ह्यांमध्ये आता हाहाकार उडणार। मध्यरात्री आता मोठं संकट येणार। ही माहिती महाराष्ट्राच्या प्रसिद्ध अशा पुणे वेधशाळेने या ठिकाणी दिल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका। एक प्रचंड महाकाय मोठा ढग आता महाराष्ट्राच्या दिशेने पुढे पुढे सरकू लागलाय, ज्यामुळे 16 जिल्ह्यात आता जलप्रलय सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे ताबडतोब एक बैठक सिटल्या या ठिकाणी सरकारने घेतल्या। महाराष्ट्रातील सर्व लोकांना 5 सूचना सांगण्यात आल्या। स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता काही ज्या ठिकाणी आता गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी जाहीर केल्या। त्यामुळे ही बातमी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। काल परवा 2-3 दिवसांच्या पाठीमागे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला। काही ठिकाणी इतकी गारपीट झाली की रस्ता पांढरा शुभ्र दिसू लागला होता, तुम्ही सुद्धा पाहिलंय। काही ठिकाणी विजांचा कडकडाट झाला। पंढरपूर आता या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये इतक्या भयानक विजा पडल्या की नुकसान इतकं झालं की लोकांना कळायचं बाकी होतं। हा तर ट्रेलर होता, खरी सुरुवात आज रात्रीपासून होत आहे। आज आणि उद्या परवा असं 2 ते 3 दिवस आता 3 टप्प्यामध्ये आता संपूर्ण महाराष्ट्राला पाऊस, अवकाळी पाऊस आणि या ठिकाणी गारपीट झोडपणार। आज पहिल्या टप्प्यातील 16 जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री सुमारास हाहाकार उडणार। उद्या 10 जिल्ह्यांमध्ये आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील सगळे जिल्हे झोडपले जाणार आहेत। बंगालच्या उपसागरातून एक राक्षसीय आता चक्रीवादळ सक्रिय झाले, ते आता संपूर्ण महाराष्ट्रभर 5 पटीने वेगाने धडकणार। त्यामुळे आता सावधान व्हा। महाराष्ट्रात पहिल्यांदाच रेड अलर्ट लागू केलाय। त्यामुळे तुम्ही या बातमीला अजिबात हलक्यात घेऊ नका। प्रशासनाने आता कोणत्या 16 जिल्ह्यांना आज मध्यरात्री तडाखा बसणार आहे, कोणते 10 जिल्हे असे ज्याला उद्या संध्याकाळी तडाखा बसणार आहे, आणि 10 जिल्हे असे असणार आहेत ज्यामध्ये गारपीट त्या ठिकाणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा कोणत्या संकटाच्या यादीत आहे ताबडतोब 2 मिनिटांच्या आतमध्ये बघायचं आहे, कारण की 5 सूचना सर्व शेतकऱ्यांना आणि लोकांना जाहीर केलेत। या 5 सूचना तुम्हाला या ठिकाणी आता बघायचे आणि तशा प्रकारे काळजी घ्यायची आहे। 5 सूचना जर तुम्ही पाळल्या नाही तर गंभीर प्रकारचं नुकसान होण्याची शक्यता आहे, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं। ही धोक्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे ताबडतोब ही आता यादी या ठिकाणी पाहून घेणं गरजेचं आहे। ठिकठिकाणी आता याद्या देखील तयार करण्यात आल्या आहेत। तीच यादी व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगणार आहे।
पुढील काही तासात महाराष्ट्रामध्ये ढगांचा एक आता काळा रंग तयार होईल। हळूहळू तोच रंग इतका काळाकुट्ट होईल की भीती वाटू लागेल, कारण ही रात्रीची वेळ असणार आहे। त्यानंतर त्याच्यातून विजांचा तांडव सुरू होईल। त्यानंतर आता पडणार तो गारांचा पाऊस, पाठीमागून येणारा सोसाट्याचा या ठिकाणी जोरदार मोठा वारा। तिहेरी संकट महाराष्ट्रावर मध्यरात्रीसाठी चालून आलंय। त्यामुळे पुढील 72 तासात महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारची पावसाची परिस्थिती होणार याची सविस्तर माहिती प्रशासनाकडून जाहीर झाल्या। म्हणूनच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण पाहणार आहोत की कोणते आजचे 16 जिल्हे आहेत, उद्याचे 10 जिल्हे कोणते आहेत, परवाचे 10 जिल्हे कोणते आहेत, कुठे कुठे कशा प्रकारची तीव्रता असणार आहे, कुठे गारपीट होणार आहे, तर कुठे पाऊस होणार आहे, तर कुठे वादळी वारा सुटणार आहे। सगळी सविस्तर माहिती आपण 2 मिनिटांच्या आतमध्ये आता पाहणार आहोत। आता जर या संकटातून तुम्हाला वाचवायचं असेल तर हा व्हिडिओ फक्त 1 मिनिटे सर्वांनी लक्ष देऊन बघायचा आहे। जर 1 मिनिटे तुम्ही लक्षपूर्वक पाहिला तर नक्कीच या ठिकाणी कसं तुम्हाला वाचायचं हे तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग आता वेळ न घालवता सुरुवात करूया। पहा, काल परवा त्या ठिकाणी 2 दिवसांच्या पाठीमागे सरकारच्या माध्यमातून हवामान विभागाने वेळोवेळी अलर्ट दिला होता, पण लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। पण काल परवा अशा 2 घटना घडल्या ज्यामुळे महाराष्ट्रभर त्याची चर्चा झाल्या। एक घटना जिने अक्षरशः लोकांच्या डोळ्यात पाणी आणून ठेवलंय ती म्हणजे यवतमाळ मधली भयानक पावसाच्या लोकांच्या घरात पाणी गेलं। गारांमुळे लोकांचे पत्रे तुटले आणि गाड्यांच्या काचा फुटल्या। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरामध्ये आता 4 ठिकाणी विजा पडल्या। सोलापूरमध्ये एका व्यक्तीच्या अंगावर वीज पडल्याची घटना समोर आली। अशा परिस्थितीच्या घटना मागील 2-3 दिवसांच्या पाठीमागे घडल्या आहेत। तुमच्या सुद्धा कानावर बातमी आलीच असणार आहे। त्यामुळे पुढचे 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्यामुळे तुम्ही सावधगिरी नक्की बाळगायची आहे। या संदर्भातल्या 5 सूचना सरकारने सुद्धा जाहीर केलेत। कोणत्या 5 सूचना आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण कोणत्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे आहेत, आजचे कोणते जिल्हे आहेत, आज मध्यरात्री कोणत्या जिल्ह्यामध्ये हे संकट घडणार आहे, उद्या जिल्हे कोणते, परवा जिल्हे कोणते, सगळी सविस्तर माहिती पुराव्यासहित तुम्हाला पुढे दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात बंद करू नका। वेळ न घालवता आपण लगेच यादी पाहतोय। काय सूचना सरकारने दिलेत आपण या ठिकाणी पाहणार आहे। आज थोड्याच वेळात महाराष्ट्रावर या ठिकाणी भयानक संकट धडकणार। आज मध्यरात्री साधी गारपीट किंवा या ठिकाणी किरकोळ नाही तर आता गारांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। निसर्गाचा थेट इशारा आता या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे दुर्लक्ष केला तर नुकसान जास्त होण्याची शक्यता आहे, कारण 5 मिनिटांपूर्वी सॅटेलाइटवर जे काय दिसलंय ते पाहून या ठिकाणी हवामान तज्ज्ञांच्या सुद्धा अंगावर काटा आलाय। संपूर्ण महाराष्ट्रावर एक प्रचंड काळा ढग या ठिकाणी पसरला आहे, ज्याची लांबी तब्बल या ठिकाणी 900 ते 950 किलोमीटर असल्याचे सांगण्यात आलंय। आता ढग पुढच्या काही तासात तयार होतील आणि या ठिकाणी इतका पाऊस कोसळेल की जे ऐकल्यावर तुम्हाला अंगावर सुद्धा काटा आल्याचं राहणार नाही, कारण हा ढग फक्त पाऊस नाही टाकणार तर गारपीट, वादळ, विजांचा प्रचंड तडाखा आणि अचानक या ठिकाणी रात्रीच्या अंधारात एक प्रचंड मोठं या ठिकाणी आता बर्फ म्हणजेच वादळी वारा सकट गारपीट होण्याची शक्यता आहे। आता सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की हा जो भयानक ढग तयार झालाय नेमकं कोणत्या भागात तयार झालाय, तो धोकादायक इतका का नेमकं बनलेला आहे। कारण बऱ्याच लोकांना अजूनही वाटू लागलंय की हा साधा पाऊस आहे, उन्हाळ्यामध्ये कसा पाऊस येणार, पण इथेच मोठी चूक आहे। कारण हवामान तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्रावर जी काय परिस्थिती तयार झाल्या ती पूर्णपणे वेगळी आहे। अरबी समुद्रातून प्रचंड प्रमाणात ओलावा या ठिकाणी खेचला जातोय। त्याचवेळी हिमालयाकडून येणारी थंडी या ओलाव्याला धडकत्या आणि तेव्हा दोन्ही गोष्टी एकत्र येतात, तेव्हा आकाशातला एक प्रकारचा स्फोटक ढग तयार होतो, ज्याला सामान्य भाषेत सुपर सेल वादळ असेही म्हटलं जातं। हाच ढग आता महाराष्ट्रावर पसरल्याची बातमी समोर येत आहे। तुम्हाला वाटत असेल बाहेर तर या ठिकाणी अजून ऊन आहे, आता वातावरण आकाश एकदम त्या ठिकाणी व्यवस्थित आहे, मग धोका कसं काय तयार होईल? हीच वादळापूर्वीची शांतता असते, लक्षात ठेवा। तेव्हा हा ढग फुटतो तेव्हा आधी या ठिकाणी सामसूम असतं, लोकांना सावरण्याची संधी मिळत असते। काही मिनिटातच आकाश काळोभोर होईल, जोरदार वारा एकदम सुटेल, अचानक गारपिटीला सुरुवात होईल। काही वर्षापूर्वी विदर्भात असाच प्रकार घडला होता। रात्री सगळं शांत होतं, लोक झोपलेली होती, अचानक मध्यरात्री इतका जोरदार वादळ आलं, त्यामुळे घराची पत्र उडाली, झाडं कोसळली, एवढ्या मोठ्या गारा पडल्या की सकाळी संपूर्ण गाव बर्फाने झाकल्यासारखं पांढरं शिपत या ठिकाणी दिसत होतं। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं, जनावरांचं जखमी झाली, लोक आजही तो दिवस आता विसरू शकले नाहीत। आता तज्ज्ञ सांगतायत की तसाच पॅटर्न पुन्हा तयार होण्याची शक्यता आहे। पुण्यातील एका हवामान अभ्यासकाने सांगितलंय, आता जी सिस्टीम तयार झाली आहे ना ती साधी नाही आहे, पुढच्या काही तासात खूप वेगाने सक्रिय होण्याची शक्यता आहे। मध्यरात्रीच्या सुमारास खूप धोका या ठिकाणी जवळ आल्याचं पाहायला मिळतंय।
खूप सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे पहिला तडाखा नेमकं कोणत्या जिल्ह्यात बसणार। या भागात सर्वात जास्त नुकसान होऊ शकतं। पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी किती मोठे धोक्याचे असणार आहेत सगळं काय आपण पुढील भागामध्ये आता 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। त्यामुळे लक्षात ठेवा कारण पुढची यादी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। आता सगळ्यात धोकादायक आणि निर्णायक टप्पा सुरू होतोय। ज्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सर्वात मोठा तडाखा बसणार आहे तिथे परिस्थिती या ठिकाणी पूर्णपणे हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे। बघा सर्वात आधी मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी या सगळ्या टप्प्यात पुढील काही तासात या ठिकाणी मोठ्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। अचानक वाऱ्यांचा वेग प्रचंड वाढेल। विजांचा तडाखा इतका तीव्र असेल की लोकांना घराबाहेर पडणे या ठिकाणी धोकादायक आहे। त्यामुळे हवामान खात्याकडून 5 गंभीर सूचना देण्यात आल्या आहेत। त्या सूचना प्रत्येक शेतकऱ्यांनी आता नक्की ऐकून बघायचं आहे। काही ठिकाणी गारपीट इतकी जोरदार होऊ शकते की काही मिनिटातच पीक जमीन उद्ध्वस्त होऊ शकतं, रस्ता पांढरा शुभ्र होऊ शकतो। शेतकऱ्यांसाठी हा काळ खूप कठीण ठरू शकतो। पण इथेच थांबत नाही कारण आता पुढचा टप्पा आणखी भयानक आहे। विदर्भाचा विचार केला तर नागपूरचा काही भाग, वर्धा, अकोला, अमरावती, वाशिम या भागात या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या आता 30 ते 35 मिनिटांमध्ये परिस्थिती अक्षरशः स्फोटक बनू शकते। कारण आधीच उष्णता आणि वरून येणारी थंडी याची टक्कर होऊन आता विजांचे प्रचंड गोळे जमिनीवर आदळू शकतात। काही ठिकाणी इतका मुसळधार पाऊस पडेल की काही तासातच रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। शेवटी मध्य महाराष्ट्र, अहमदनगर, सोलापूर आणि आसपासचे भाग इथेही मोठे वारे आणि पाऊस गारपिटी एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। अचानक वातावरण बदलल्यामुळे लोकांना अंदाजही येणार नाही अशी परिस्थिती घडेल। आता एक गोष्ट स्पष्ट झाल्या, महाराष्ट्राचा एकही भाग पूर्णपणे सुरक्षित नाही आहे। त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचे काही तास पावसाच्या बाबतीतले अत्यंत सावध राहणं गरजेचं आहे। कारण थोडासा निष्काळजीपणा मोठं नुकसान तुमचं करू शकतो। पुढच्या भागात आपण लगेच पाहणार आहोत की स्वतःला आपल्या कुटुंबाला सुरक्षित कसं ठेवायचं। आता जिल्ह्यांची यादी आपण पाहिली ती पाहून घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही कारण हे हवामान विभागाने वर्तवलेली एक शक्यता आहे। निसर्ग कधी रूप धारण करेल हे कोणालाही आजपर्यंत सांगता आलं नाही पण सावध राहिलेलं कधीही चांगलं। आता सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे 5 गोष्टी आता ज्या प्रशासनाने तुम्हाला काळजी घ्यायला सांगितल्या त्या नीट ऐकून घ्यायचं आहे। पहिली महत्त्वाची गोष्ट आहे विजांचा कडकडाट। जर बाहेर तुम्हाला आवाज आला तेव्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये जवळच्या झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडखाली अजिबात राहू नका। आपण अनेकदा या ठिकाणी पाहत असतो की पावसात भिजाय नको म्हणून आपण झाडाचा आसरा घेतो पण अशाच वेळी वीज पडण्याचा घटना या ठिकाणी जास्त दिसून आल्या आहेत। दुसरं म्हणजे आपल्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू जसं की टीव्ही, फ्रीज, वायफाय या ठिकाणी राउटरचे विजा चमकत असताना प्लग तात्काळ काढून ठेवा, व्होल्टेज कमी करा। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी एक कळकळीची विनंती आहे। जर तुमची कापणी झालेले पीक शेतावर या ठिकाणी कुठेही उघड्यावर पडलं असेल तर ती प्लास्टिकने झटपटपणे झाकून सुरक्षित ठेवा। विशेषतः फळबागांच्या बाबतीत जर आता विचार केला तर आंबा काळजी घ्यायला सांगितल्या। जर तुमच्या भागात ढगाळ वातावरण असेल तर जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवा। आता मला एक सांगा तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे ही नक्की तुम्ही बघायची आहे। जर करता गंभीर परिस्थिती सध्याला जाणवत असेल तर पटकन या ठिकाणी तुम्ही आता जी काय सुरक्षितता सांगितल्या ती काळजी घेण्यास सांगितलंय। आता ही जी माहिती सांगितली तर हा एक अंदाज आणि शक्यतावर आधारित होते। त्यामुळे जर पावसाच्या या अंदाजावर मोठं काम करणार असाल तर अनुभवी तज्ज्ञांना आणि हवामान खात्याच्या तज्ज्ञांना विचारून मगच या ठिकाणी निर्णय घ्या अशी शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।